स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास. नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास. श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास. श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खरं तर फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आहे. कारण उद्या 6 मे 2024 रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. हा तो दिवस होता ज्या दिवशी संपूर्ण अक्कलकोट हळहळ व्यक्त करत होतं. प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त अश्रूंच्या धारा होत्या. कारण आपली माऊली या दिवशी आपल्याला सोडून गेली होती. परंतु स्वामी माऊली जरीही देहरूपाने आपल्याला दिसत नव्हती, तरीही त्या क्षणाला आपल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा आपलं रूप दाखवलं आणि प्रत्येक भक्ताला सांगितलं की जो भक्त अनन्य भावाने मला शरण जाईल, सतत माझं नामस्मरण करेल, त्या व्यक्तीसाठी मी सदैव धावून येईल. आणि स्वामी महाराज त्यांचा तो शब्द आजपर्यंत अगदी प्रामाणिकपणे पाळत आहे. जो कोणी भक्त स्वामींना शरण जातो, स्वामींचं नामस्मरण सतत करतो, त्या भक्ताला स्वामींचं दर्शन हे होतच होतं. स्वामी त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला ओ देतात, त्याच्या मदतीला धावूनही जातात. आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या सानिध्यात राहायचं आहे. कारण त्याच वेळेस स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं, हम गया नहीं जिंदा है. आणि स्वामी महाराज ह्या हवेच्या रूपामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरामध्ये व्यापलेले आहे आणि आपल्याला साथ ते पदोपदी देतच असतात. तुम्हालाही जर ह्या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींचं नाम घ्या. तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराज म्हटलं तर आपल्याला एक हक्काचं स्थान मिळालेलं आहे. आपण त्यांच्याजवळ जाऊन सगळं काही सांगू शकतो, सगळं काही आपण त्यांच्याजवळ बोलू शकतो. आणि ह्या हक्काच्या ठिकाणी गेल्यावर, स्वामींच्या डोळ्यांमध्ये बघितल्यावर आपण जणू काही आपला सगळा भाव त्यांच्यासमोर नेऊन ठेवतो. त्यासोबतच त्यांच्या पादुकांवर जेव्हा आपण आपलं मस्तक ठेवतो तेव्हा आपण जणू काही आपलं सगळं दुःख त्यांच्या चरणांवर अर्पण करत आहोत आणि जणू त्यांना अगदी मिठी मारून आपलं सगळं काही दुःख सांगत आहोत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो संदेश घेऊन आलेली आहे त्यामध्येही आपल्याला हेच करायचं आहे. स्वामींच्या पादुका तुमच्यासमोर दिसत आहे, त्या पादुकांवर तुम्हाला तुमचं मस्तक ठेवायचं आहे आणि तुमचं सगळं काही दुःख, सगळं काही जे काही गाऱ्हाणं आहे ते स्वामींना सांगायचं आहे. मग बघा, स्वामी देखील तुमचं दुःख आपलंसं करून घेतील. आणि जशी आई आपल्या मुलाला मिठी मारते तशा पद्धतीने स्वामी तुम्हाला घट्ट मिठी मारणार आहे आणि कायमचं त्यांचं करून घेणार आहे. हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हा संदेश ऐका आणि त्या संदेशाचं पालन करून तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच स्वामी माऊलींचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहील. तर चला जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुमच्यासमोर ज्या 3 पादुका दिसत आहे त्यापैकी एक पादुका तुम्हाला तुमच्यासाठी निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठी जी पादुका निवडली आहे अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते. तर बघा, ज्यांनी 1 नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे या जगात स्वतःचं असं काहीही नाही, सगळं काही नश्वर आहे. जे काही आज तुझ्याकडे आहे ते पुढे जाऊन कुणा दुसराचं होणार आहे आणि जे काही तुझ्याकडे आहे ते फक्त आणि फक्त तात्पुरती ठेव आहे, हे लक्षात घे. जसं जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि हे शरीर स्मशानाची ठेव आहे. एक दिवस हे जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सगळ्यात मोठा गुरु काळ आहे. कारण काळ जे शिकवतो ना ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ही ठेव ठेव म्हणूनच सांभाळायची, तिच्यावर मालकी हक्क कधीही गाजवायचा नाही. म्हणूनच सांगतोय, स्वप्न बघ, मोठा हो, सगळं कमवण्याची जिद्द ठेव. घर, बंगला, गाडी, पैसा हे सगळं काही मिळव, कारण हे जगण्यासाठी गरजेचं आहे. पण हो, हे मिळवण्याच्या नादात तू इतकाही लालची होऊ नकोस की स्वतःचे तत्व विसरून जाशील. हे मिळवण्याकरता चुकीचा मार्ग कधीही तू अवलंबू नकोस. वाईट मार्गाला तू जाऊ नकोस. अरे जे तुझ्या कष्टाचं आहे ते तुला मिळणारच आहे आणि तुझ्या नशिबात जे नाही ते देखील आम्ही तुला तुझ्या कर्मांनुसार देणारच आहोत. पण हे मिळवता मिळवता तू हे विसरू नको की तू परमेश्वराचा म्हणजे माझा अंश आहे आणि
तुला हे सगळं सोडून एक दिवस आमच्यातच विलीन व्हायचं आहे, म्हणून आमच्या नामाचा, आमच्या अस्तित्वाचा विसर तू कधी पडू देऊ नकोस. कारण तुझ्यासोबत फक्त तू घेतलेलं नाम आणि तुझे कर्मच जाणार आहे. ही सगळी ठेव इथेच राहणार आहे. म्हणून सांगतोय, जीवन जगताना आमचा विसर पडू देऊ नकोस आणि सतत तू आमचं नाम घे. मग आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरच्या पादुका निवडल्या त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे बाळा, थकलाय का प्रयत्न करून? पण असा थकू नकोस, घाबरू नकोस. प्रयत्न करून अपयश आलं तर अनुभव मिळेल, अंदाज येईल पुढे काय करायला हवं. तुझं काय आणि कुठे चुकतंय हे देखील तुला समजेल. पण प्रयत्नच तू केले नाही असं मात्र होऊ देऊ नकोस. कारण असं जेव्हा होतं तेव्हा पश्चातापा व्यतिरिक्त तुझ्याकडे काहीच नसेल. ना अनुभव, ना यश, ना स्वतःचं असं अस्तित्व, ना विश्वास. अरे याचा त्रास कदाचित अपयशापेक्षा खूप जास्त असेल. कायम मनात सलत राहील की प्रयत्न करायला हवे होते, म्हणूनच वेळ आहे तर प्रयत्न कर. अरे एकदा की माणूस यशस्वी झाला तर सगळेच विचारपूस करतात, पण जोपर्यंत तू यशस्वी होत नाही तोपर्यंत तुझं नेमकं काय चाललं हे बघण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. त्यामुळे प्रयत्न हे स्वतःसाठी करायचे असतात, स्वतःच्या स्वप्नांसाठी करायचे असतात आणि त्यासाठी दुसऱ्यांकडून अपेक्षा कधीही करायची नसते. तू फक्त प्रयत्न कर. प्रयत्न करणं तुझ्या हातात आहे, पण तू प्रयत्न केले नाही ही सल मात्र तुझ्या मनात राहू देऊ नकोस. अरे शेवटी नशिबाचा भाग आहे. तुझ्या नशिबाने तुला जे हवं ते मिळणारच आहे. आणि अशातही जर तू आमचं नाम घेत आहे, तुझे कर्म चांगले ठेवत आहे, तर नशिबापेक्षाही जास्त देण्याची ताकद आमच्यात आहे आणि तुला आम्ही ते नक्कीच देऊ. तुझ्या नशिबातली अपयशाची पानं फाडून टाकण्याची जबाबदारी आमची असणार आहे. म्हणून तू घाबरू नको. तू फक्त प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्यासाठी आम्ही सदैव तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी आता 3 नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांना स्वामी सांगतात, एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतो, पण त्यातील एकच काडी जंगलातील हजारो झाडांना जाळूही शकते. तसेच तुझ्या विचारांचा आहे. एक नकारात्मक विचार तुझ्या कितीतरी सकारात्मक विचारांना संपवू शकतो. म्हणून तू स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेव. अरे तू रस्त्याने चालणार तेव्हा हवी असणारी माणसं तुला भेटतात, तशी न आवडणारी देखील तुला भेटतातच ना. परंतु न भेटणाऱ्या माणसांसोबत तू फार वेळ घालवत नाही, त्यांना टाळतो, कधीतरी दुर्लक्ष करतो आणि पुन्हा पुढे जातो. तसंच तुझ्या विचारांचं आहे. नकारात्मक विचार आले तर त्यामध्ये फार गुंतून राहू नकोस. नकारात्मक विचार सोडून द्यायला शिक, त्याकडे दुर्लक्ष करायला शिक. आणि जी लोक तुला नकारात्मक विचार करण्यास भाग पडतात अशा लोकांपासून देखील तू 4 हात लांब राहायला शिक. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला तुझा मार्ग सापडणार आहे. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहे. अरे दुसऱ्यांचं ऐकावं, परंतु जे पटेल तेच घ्यावं, जे पटणार नाही ते मात्र सोडून द्यावं. आणि अशातही तुझ्या मनाचा गोंधळ होत असेल, काय करावं काय नाही करावं हे जर समजत नसेल तर तू आमचं नाम घे. तू फक्त आमचं नाम घे. आमच्या नामाला कुठलंही बंधन नाही. जेव्हा जेव्हा तू आमचं नाम घेणार आहे तेव्हा आपोआप तुझ्या आजूबाजूला सकारात्मक लहरी तयार होणार आहे आणि ह्या सकारात्मक लहरी तुझ्या सकारात्मक विचारांनाच खतपाणी घालणार आहे. आणि जेवढं जास्त तू ज्या गोष्टीला खतपाणी घालणार तितक्याच त्या जोमाने वाढणार. मग ते नकारात्मक विचार असू दे किंवा सकारात्मक विचार. पण नकारात्मक विचारांनी तुझा सर्वनाश होणार, तर सकारात्मक विचारांनी तुझा उद्धार होणार. तूच ठरव आता तुला काय हवं आहे. तू फक्त आमचं नाम घे. तुझ्या विचारांना सत्यात उतरवण्याची जबाबदारी आमची असेल. जेव्हा तू सकारात्मक विचार करशील, आमचं नाम घेशील, तेव्हा आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तुमच्यासाठीच्या पादुका देखील निवडल्या असतील आणि तुमचं मस्तक ह्या पादुकांवर ठेवल्यानंतर तुम्हाला एक मार्गही सापडला असेल. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.